नको भीती वाटते अंगार बिंगार उडी मारला मग उडी नहीं मारता चल चल मैं ही मारता हूँ मेरा नाही तर तो असो काय दुखवीत कोण पण थयच होतो खालीच होतो लक्ष पडलो नाका त्यात म्हणते मी हैसून इलय कुत्रो तिथे मागणं तो बघूक लागलो नको राहून दे जाऊन दे तो पढ़ पढ़ गया अंदर अरे मुझे लगा अंग पे आया हाँ शपथ हाँ ना थयच गेलो बेळात हाय दर्शन मिला डब्बा होता ना त्याच्यात तुला लावतात ना बटणी तर फिरवतात त्या तुटला ना काय ना घरी जाऊन गाडीत ना तू की नाही तर चालून तुटला पाठीमागे यायला आणू ग नंतर पडत नंतर नंतर मी जातो आणायला कुत्तू कोणाचो नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आपण जर चालू आता घरी सायकल बघा तर ही बघा श्री बाबा आमच्या सायकल भेटली गाडी येत नाही खाऊच्या ह्याच्यात तर आमची लाडू आहे बघा कशी पाण्यामध्ये बसली उठ हे लाडू हे लबाड ओले माझे पोगू कच बचलं कच बचलं होय गरम लागता नको ते का मज्जा वाटता होय लाडू अरे थांब मग जोरात लागत त्याच्याला फुलो पोगू आमचो परे नाहू नाहू झाली अले लबाडे आमच्या पोरीचे सायकल बघ कशी धरला परे परे टकले 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 एवढे केस आहेत टकलू कुठून झालंय आहे काही गेली थांब ते डोक्यात पाणी नको नको पाणी डोके नाही धुतले बाळा डोक्यावर पाणी नाही होतायचा ते बघ मामा बघायचं आहे काही गेली मग तुका फसवून गेली कल भांडण केलं ना कल मग बरे कालच्या ब्लॉग मध्ये ना त्यांना भांडण केला कालचा ब्लॉग तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर माझ्यासोबत पण तो भांडत होतो पोरगो असो डांबीस आमचो शिरी बाबा तर इकडे बघा ही कसली मेथीची भाजी ठेवलं ना आपल्या राणीने साफ करून तो उद्या डब्यासाठी असेल आपल्याला काय आवडत नाही कडू असतं ते मेथी ही भाजी कडू असते खायला कडू बाई कडू तर आपण आता फ्रेश वगैरे होऊया पाणी तर तापत ठेवलं ना राणीने आमची सिलेंडर आतमध्ये ठेवूया नाही तर आईला परत बडबडत आहे म्हणून सिलेंडर आतून ठेवलेला नाही थांब तर पहिले आधी पोटपूजा करूया इकडे बघा खाणं तर आहे भरपूर आणलेलं कालच्या बाजारात आपली केळी आहेत इथे सर्व आहे ते काय आपल्या श्रीबाबासाठी केळी तर आपण खाऊ शकतो केळी ही काय बरोबर आपल्यासाठी ही चांगली असतात चाव अरे ह्याचं सूप बनवायचं आहे आपल्या चावचं हे नेपाळवरून आलंय चाव ह्याचं सूप ना एक नंबर लागतं काय आपल्या आईच्या गावात मॅगी सारखं असते सेम मॅगी सारखं पण बनवू शकता पण हे जास्त करून सूप मध्ये यूज केले जाते सूप याचं एक नंबर लागतं एक नंबर सूप असे ते नेपाळी बोलत होते बनवायचं राहून गेलं बनवूया आता राणीक सांगूया बनवू कारण
राणी आता फक्त उद्याचा दिवस आहे, परवाला कल्टी मारणार आहे राणी, जाणार आहे हो ना श्री बाबा. श्री बाबा पण आमचं जाणार आहे. सायकल नाही भेटली, आंघोळ केला मी. सायकलीन पण आंघोळ केला, हा. मग त्याच्यावर बसून तू करायचं ना आंघोळ सायकलीवर. भाऊ ते का पण आंघोळीला घे. जावं आंघोळ करायचं मग कपडे धुवून येते. आपण करणार नाही. हे घे, माका ना पैसे गवले होते 2 रुपये, धर तुका घे. हा ते खाऊ का? हा सायकल घे त्याची. हा सायकल घे त्याची. हा काय, अरे वा थँक्यू. म्हणजे संपलो नाही तेव्हा माका दिलंस केक. हा मामा तुमका एक ठेवलं, तुमका एक ठेवलं. वा हुशार रे माझं पोगो. तर काढ बाहेर काढ. बघा म्हणजे मी एका बाकी याचे गुण चांगले आहेत आमचे. हा काढ काढ काढ. बाकी याचे गुण ना चांगले आहेत वारंवार. म्हणजे असं स्वतःच्या पोटाला तो पोट म्हणणार नाही कधीच. जरी एवढूसं जरी भेटलं ना तरी तो सर्वांचा वाटा काढणार, असं आहे तो. असं आमचं श्री बाबा. पण एकदा मार का खाता सांगितलेलं ऐकत नाही. बाकी त्याचे गुण ना एक नंबर. तसं आमचं श्री बाबा लय भारी आहे. होय. पैसे बघ कसे दिले का, सायकल घे. नको दे नको दे. जा मामा आपण आता केक खाऊया. टावेल ना तुझा. 1 नंबर लागते. नंबर तू किती खाल्लं? बाळा तांबे नेऊन ठेव. कोणती आहे ती? तर आपण तर इथे आता फ्रेश वगैरे झालोय. आपले लाडू पण अगोदर फ्रेश झाले, त्याचा मेकअप वगैरे झालाय. आपण आता जर आपली अंघोळ झाली, श्रीबाबाची अंघोळ झाली, तर आपण आता जरा पोटपूजा करूया, काहीतरी खाऊया ना लाडू. तर आमच्या लाडूला झोप आली आहे. जसं हा झोपत होते खाटीवरती, हाक मारल्यावर लगेच टक्कामका बघू लागला. उठलं तसं आता पोगू आमच्या लबाडी आहे ती आमची लाडू भाई. तर आता तिला झोपूया. असे फेरिया मारीत मारीत झोपवलता ना श्रीबाबा. झोपूया नंतर, आता झोपूया नंतर दादू मामाकडे पोहोचून जाऊया. आणि ना येऊया. ताबा हा करता हसता व लबाड. कसा हसता, हसता बघ कसा. बरे कसा हसता, हसतं कसा, कसा हसता रे लबाडी आमची बघू. आपण चहा पित नाही, दूध गरम करूया, दूध पिऊया, काय असेल ते खाऊया. भूक तर लागली या. आणि आमच्या लाडूला पण भरूया, बिस्किट असेल तर. लाडू कसा आता आमचा किमटी खाऊक लागला ना. परे परे किमटी खाऊक लागला ना, तर ते का बिस्किट असलं तर बिस्किट भरू. आता माका माहिती पोट कसा मोठा था. जिम्पिंग म्हणजे समजलं असेल त्याची भाषा. तो बोलतोय जिम करतोस मग तुझं पोट कसं मोठं. पोट पोट आपलं काय कमी होत नाही का. भाताशिवाय आपल्याला जमत नाही. आणि भाताने कसं काय बोलतात पोट वाढतं. तुमच्या पोटात भात आहे की काय? भात. चल दूध गरम करूया. मोठा झाला का भात का. कारण भाकरी कसं आपल्याला जमत नाही. भाकरी कशी गरम गरम असेल तर ठीक आहे. आणि नंतर जर थंड झाली ना, एकदा ती काय बोलतात नरम नरम असेपर्यंत ठीक आहे. जर एकदा ती कडक झाली ना की आपल्याला उचकी लागते. त्याच्यामुळे भाकरी आपल्याला जमत नाही. हा खाऊया, थांब खाऊया खाऊया. आधी तू खा. तू का आणलेली आहेत ना ती. माका ती बघ केळी आणलेली आहेत. ती काय केळी नको, मी घेतो. तर आता जो वाजले 10, तर आपण इथं घेऊया जेवायला. तर इथे बघू शकता आज आहे शुक्रवार. शुक्रवार असल्यामुळे आज आहे आपल्याकडे बेत कुर्ला, जो काही खाडीतला कुर्ला फ्राय नाही, कुर्ला करी फ्राय नाही बोलते ना. डेंगू खायत मोठं तिथं. कुर्ला करी. तोंडात पाणी सुटलं आधीच घे बाय.
एक नंबर झाले, वासावरून सांगताय एक नंबर झाले. श्री बाबा तू जेवला? हा आणि परी परे हे लाडू तू माम खाल्ला? कुर्ले खाल्ला? होय कुर्ली खाल्ला? अले अले कचावडी. इकडे या इकडं. उठा उठा. चला 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 चला. कच्चू कच्चू काय पॉक 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 काय बरे हे लाडू. ज्या दिवशी तुम्ही हा ब्लॉग बघणार आहात त्या दिवशी आपली परी रत्नागिरीला जाणार आहे. जर भात दे कारण हा परी नको सगळं नको दे. तर आपल्या परीची सुट्टी संपलेली असते. भात झालं जरा अजून दे. आणि आपली परी आपल्या घरी जाणार असते त्याच्यातला सार दे बघू जरा. ज्या दिवशी आपला ब्लॉग हा अपलोड होईल त्या दिवशी आपली परी रत्नागिरीला असेल. तर आपल्या इंस्टाला स्टोरी वगैरे मेन्शन करेनच आपण. जर आपल्याला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो देखील करा. इंस्टा आपली आयडी मेन्शन केली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण मेन्शन केल्याबद्दल. तर आपल्या डिस्प्लेला पण आपण मेन्शन करू. जर आपल्याला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर फॉलो देखील करा. पटदिशी जाऊन आपला व्हिडिओ पॉज करा आणि पहिला पॉज केल्यानंतर आपल्या इंस्टाला जाऊन फॉलो करा ना श्री बाबा. ना काय नाही. तर आमचा श्री बाबा तर इथेच राहणार आहे होय ना श्री बाबा. हां श्री बाबा जाणार नाही. त्याला काय कुर्ले खावचं, मटण खावचं आणि काय खावचा, आईस्क्रीम खावचा. आणि त्याच्यासोबत खेळायला आपली दीदी पण येणार आहे. हो लाडू माझ्या बघता कसा? अरे कसा बघता? हां बबल्या येणारा. हो आमची लाडूबाई हो. काय तू जाणार रत्नागिरीत का? मी आता जेवतोय. मी तुका घेत नाही होय. धावत असता उडी मारत असता. अरे उडी मारू नको. मी जेवतोय. जेवल्यानंतर तुका घेते. हा काय अरे अरे माझा लाडू काय काय जगदेशी माका जगदेशी. हा जेवो मी जेवो आधी जेवो तरी पण उडी मारता लबाड. बरे काय म्हण जेवाया. दादा कसं म्हणतात जेवाया? म्हण जेवाया या. बोल. उडी मारता बघ कसा घेव. मी आधी जेवतोय नंतर तुका घेतोय. कुर्ले खाऊ का? आज कुर्ले तर कुर्ले खाल्ले. माझा लाडू आईकडे जात नाही. माझा लाडू लबाडी माझी उडीये अगदी येऊसाठी आहे बघा. आमची साफसफाई चालू आहे इकडं. बघा अंडी संपत बघा जरा. तर मी आता जेवते नंतर घेते. हा माझा लाडू नंतर घेते रे. जा नाही जा. बरे दोघांना कसं घेणार? हो उगाच उडी मारता. बघ आपटल त्याचं डोकं आपटा. अरे ते काय वडता खाली वडू नको.